नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल आपल्या मित्र हार्दिक सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो। पहा, आज जे काय आपलं बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ची जी काही जाहिरात 15 जानेवारीपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली होती, त्याचा आज शेवट झाला आणि आज त्या ठिकाणी डेट संपलेली आहे आपली 6 जानेवारीला डेट संपलेली आहे। खऱ्या अर्थाने 26 दिवस जवळ 21 दिवस आपल्याला फॉर्म भरणारे 21 ते 22 दिवस दिले होते आणि डेट संपलेली। ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई आणि लिपिक पदासाठी फॉर्म भरले असतील किंवा इतर कोणत्याही पदासाठी फॉर्म भरले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत पाहिजे। सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे। खूप महत्वपूर्ण प्रश्न असणार आहे। या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या लाईव्ह सेशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटणार आहे आणि तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर भेटणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आता मुदत संपलेली आहे, आतापर्यंत फॉर्मची गडबड होती, खूप अडचणी आल्या, फॉर्म चुकीचे भरले, बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप मिस्टेक झाल्या। मित्रांनो, 2 दिवस झाले खूप फोन कॉल आले, सर्वांचे फोन रिसिव्ह करणं शक्य झालं नाही आणि तब्येत पण ठीक नसल्यामुळे आज पण बरेच फोन, पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, एकदम प्रॉपर आणि कट टू कट माहिती असणारा व्हिडिओ असणार आहे। मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे का ऑनलाईन टेस्ट आहे आपली लिपिक आणि शिपाई पदाची। ती टेस्ट जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा 9766853667 हा नंबर पण तुम्हाला दिसतोय। लिपिक पदाची आणि शिपाई पदाची टेस्ट सिरीज सुरू झाली आत्ताच काही वेळापूर्वी। आपण त्या ठिकाणी पेपर पण दिलेले आहेत 13 क्रमांक आणि 14 क्रमांकाचा 51 पेपर आपण तुम्हाला देणार आहे। सर्व पेपर हे तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात असणार आहे। वेळेचं नियोजन करण्यासाठी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे। सर्वात महत्त्वाचं जे काही तुमच्या समोर प्रश्न दिसतात ते सगळे प्रश्न आणि लिपिक आणि शिपाई पदाला एकूण किती फॉर्म आलेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार। सर्वांनी थोडा एक 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल, 5-10 शेवटपर्यंत पाहिजे। फॉर्म भरण्याची मुदत संपलेली आहे, या प्रश्नाचं उत्तर सांगण्याची गरज नाही कारण का मुदत संपलेली हे तुम्हाला पण माहित आहे या ठिकाणी। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिपिक व शिपाई एकूण किती फॉर्म आले मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे का टोटल एकूण किती फॉर्म आलेले आहे। त्यानंतर सर्वात जास्त स्पर्धा कुठे असणार आहे, साहजिकच आहे सर्वात जास्त स्पर्धा ही मुंबईमध्ये फॉर्म जास्त आलेले। पण लक्षात ठेवा, मुंबईला जरी जास्त फॉर्म असतील किंवा छत्रपती संभाजीनगरला जास्त असतील किंवा नागपूरला जास्त असतील, कुठेही फॉर्म असू दे, जी स्पर्धा असेल ही स्पर्धेच्या फॉर्मची जी संख्या आहे ही जास्त आहे। मात्र लक्षात घ्या, ती जी स्पर्धा असणार ही बिलकुलही नसणार आहे। याचं कारण काय, तर लिपिक पदासाठी जे फॉर्म आले, लक्षपूर्वक ऐका, लिपिक पदासाठी 5 वाजेपर्यंत जे फॉर्म आले होते 1,54,000 लक्षामध्ये 1,54,000 हे फॉर्म होते लिपिक पदासाठी। तर शिपाई पदासाठी जे फॉर्म होते शिपाई पदासाठी हे होते 1,94,000। मित्रांनो, कालपर्यंत जो आकडा होता हा शिपाई आणि लिपिक मध्ये फक्त 10,000चा फरक राहत होता, 10 ते 15,000चा फरक राहत होता। शेवटच्या टप्प्यामध्ये लिपिक आणि शिपाई मध्ये एवढा फरक पडलाय, जवळजवळ 40,000चा फरक त्या ठिकाणी पडलेला आहे। आणि हा फायनल आकडा आहे 1,54,000 म्हणजे 1,54,000 प्लस आणि 1,94,000 प्लस, म्हणजे याच्यात काही जास्त वाढ झालेली नाही। म्हणजे हा 2 लाख गेलेला नाही, हा लक्षामध्ये 2 लाखाच्या आतच आहे आणि हा 1,60,000च्या पुढे गेलेला नाही, 1,60,000च्या आत आहे। फार तर 1,55,000 झाला असेल किंवा 1,95,000 झाला असेल, याच्या पुढे काही फॉर्म गेलेले नाही, एवढे फॉर्म आलेले आहेत। आता प्रश्न असा, हे जे फॉर्म आहेत मित्रांनो, हे सर्व फॉर्म तिन्ही ठिकाणचे आहेत, एका ठिकाणचे फॉर्म नाही, ते तिन्ही ठिकाणचे फॉर्म आलेले आहेत। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी काही स्पर्धा असणार आहे, आता नीट लक्षपूर्वक ऐका, जी काही स्पर्धा असणार आहे ही मुंबई असो, नागपूर असो अथवा छत्रपती संभाजीनगर असो, कुठेही असो, ज्या दिवशी तुमचा पेपर होईल 17 फेब्रुवारीच्या आसपास आपली याची लिस्ट पडेल। सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न का जो सर्वांना पडतो तो म्हणजे शॉर्ट लिस्ट लागणार का। आता मित्रांनो, शॉर्ट लिस्ट लागणार आहे, शॉर्ट लिस्ट लागणार नाही, ह्या 2 मध्ये तुम्ही खूप संभ्रमात आहे। तर मी तुम्हाला सांगतो शॉर्ट लिस्ट लागणार नाही, पण तुम्ही जर फॉर्म चुकीचे भरले असतील, लक्षात ठेवा बरं, फॉर्म जर चुकीचे भरले असतील तर कदाचित तुमचं नाव परीक्षेला पण येणार नाही। कारण का आता याच्यानंतरची प्रक्रिया असणारे कोर्ट एक यादी लावेल, त्या यादीमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बोलवाल, ती परीक्षा झाल्यानंतर त्याच विद्यार्थ्यांना परत पेपरचा कट ऑफच्या माध्यमातून एक यादी लागल, त्या यादीवाल्यांना टायपिंगला बोलवून परत त्याच्यातून एक यादी लागल, त्या टायपिंगवाल्यांना मुलाखतीला कागदपत्रांना बोलवून परत त्याच्यातून यादी लागल, त्याला टायपिंग मुलाखतीला बोलवून आणि परत त्याच्यातून एक यादी लागल, ती यादी तुमची फायनल असणार आहे। म्हणजे कोर्टात अशी मोठी चाळण लावणार आहे, कारण का पहिल्यांदा कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदा एवढे फॉर्म कोर्टला आले असतील। विचार करा, 1,54,000 आणि 1,94,000 म्हणजे जवळजवळ 1.5 लाख म्हणजे 3-3.5 लाख फॉर्म या ठिकाणी जवळजवळ आलेले आहेत। म्हणजे मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, एवढे फॉर्म या ठिकाणी आलेले असताना
कोर्टाला ही एक्झाम घेणं खूप हे होणार आहे. सगळ्यात महत्वाचं, पाठीमागं 10 ऑगस्टला पेपर झाला, 27,000 फॉर्म होते मित्रांनो. 27,000 फॉर्म असताना देखील आयरानगरला सेंटर होतं, ठाण्याला सेंटर होतं, मुंबईला सेंटर होतं, नागपूरकडे सेंटर होतं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर दिले होते. आणि आता तर या ठिकाणी एवढे फॉर्म आहेत म्हणजे कदाचित प्रत्येक जिल्ह्याला म्हणा किंवा विभाग वाईज काही ठराविक जिल्ह्यांना सुद्धा या ठिकाणी सेंटर येणार आहे. तुमचे सगळ्यांचे पेपर मुंबईत होणार नाहीत, सगळे पेपर एका दिवशी होणार नाहीत. लक्षात ठेवा, शिपाई पदाचा वेगळ्या दिवशी होईल, लिपिक पदाचा वेगळ्या दिवशी. 5 फॉर्म आहे, तुम्ही 5ही ठिकाणचे पेपर वेगवेगळ्या दिवशी होणार आहे, काळजी करू नका. म्हणजे तुम्ही जेवढे फॉर्म भरले तेवढे तुम्हाला परीक्षा देता येणार आहे. सर्वात महत्वाचं, मी अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो ते म्हणजे अभ्यासक्रम असेल, पात्रता, ते सगळं मी अजून खूप 4-5 व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं सगळं क्लिअर करणार आहे. मात्र आज फक्त एक महत्वाचा विषय होता, लिपिक आणि शिपाई पदासाठी एकूण किती फॉर्म आले हे सांगण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो होतो. तत्पूर्वी मी टेस्ट सिरीज संदर्भात थोडक्यात माहिती देतो आणि नंतर आपला व्हिडिओ परत पुढे कंटिन्यू करतो. खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची आणि शिपाई पदाची तयारी करत असाल तर आपल्यासाठी हरवेज ऑनलाईन अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्ट ही स्पेशल लिपिक व शिपाई पदाची भरती सर्व बॅच आहे मित्रांनो. अतिशय महत्वाची ही टेस्ट सिरीज असणार. हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज मित्रांनो. सर्व पेपरचे वैशिष्ट्य तुम्ही पाहू शकता का मागील सर्व पेपरचा आधार घेऊन बनवलेली टेस्ट असणार आहे. मागील 2 भरती टेस्टच्या विद्यार्थ्यांना खूप अनुभव आलेला आहे मित्रांनो. 51 सर्व पेपर लिपिकसाठी तर 51 सर्व पेपर शिपाई पदासाठी असणार आहे. गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण सुद्धा यामध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. PYQ टेस्टचं सर्व पेपर सोबत वैयक्तिक काही लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मी आपण गायडन्स करत असतो. त्याचबरोबर मित्रांनो काही पेपर मराठी सोबत इंग्लिश मध्ये पण तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. जास्त काहीच बोलत नाहीत, बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घेतलेली, तुम्ही पण नक्की टेस्ट सिरीज घेऊ शकता. ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज खरेदी करायची मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी माझा नंबर दिसतो 9766853675 या ठिकाणी प्रवेशासाठी संपर्क, या नंबरला फोन पे गुगल पे करायचा आहे मित्रांनो आणि व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही प्रवेश करून घ्यायचा आहे. बाकीची संपूर्ण प्रवेशाबद्दलची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्यवस्थित ते पाहून घ्यायचे मित्रांनो. शिपाई पदावर जर प्रवेश घ्यायचा असेल तर 100 रुपये आणि लिपिक पदाला घ्यायचं असेल तर 150 रुपये म्हणजे 150 रुपये. आणि जर दोन्ही पदासाठी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर 250 रुपये फी पे करून तुम्ही आजच आपला प्रवेश करू शकता. आणि ऑनलाईन टाइम मॅनेजमेंट नुसार वेळेचं एकदम नियोजन कसं करायचं यासाठी बनवलेली ही टेस्ट सिरीज आहे. अतिशय दर्जेदार टेस्ट सिरीज आहे. पाठीमागच्या वेळेस पण आपली टेस्ट सिरीज तुम्हाला त्याचा अनुभव आहेच. ओके, चला तर मग लवकर जा. माझ्या मोबाईल नंबरवर त्या ठिकाणी मला मेसेज करा 9766853675 आणि आपली टेस्ट आज लागणार नाही. पुन्हा सांगतोय, मात्र शॉर्ट लिस्ट लागणार नाही. मग तुम्ही उद्या म्हणशाल सर आम्ही तर पेमेंट केलं, आम्ही तुमच्या टेस्ट सिरीज पण लावली होती, पेपर पण सोडवले, पेमेंट व्यवस्थित केलं, फॉर्म व्यवस्थित भरला, मग आमचं नाव का नाही आलं? तर त्या ठिकाणी जर फॉर्म चुकीचे भरले असतील, तुम्ही फॉर्म जर चुकीचे भरले असतील तर लक्षात ठेवा नाव येत नाही कोर्टामध्ये. शॉर्ट लिस्ट लागणार नाही. 1000 रुपये चलन घेतले, सर्वांना पेपरला संधी मिळणार आहे. पण आता कोर्ट काय करते हे कोर्टाच्या मनावरती आहे. लक्षामध्ये राहिला प्रश्न, बरेच जण म्हणतात का डिस्ट्रिक्ट कोर्टने शॉर्ट टेस्ट लावली होती. बाबांनो, डिस्ट्रिक्ट कोर्टची एक्झाम TCS ने घेतली होती. त्यावेळेस मी स्वतः त्या डिस्ट्रिक्ट कोर्टला ठाण्याला मुलाखतीपर्यंत पोहोचणारा माणूस आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा की जी एक्झाम घेतली TCS ने सगळ्या विद्यार्थ्यांना संधी भेटली होती. TCS कधी शॉर्टलिस्ट करत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आता ही ऑफलाईन आहे. आता याच्यात परत प्रश्न जर यांनी पोर्टलला दिलं तर ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार याच्यात पण आहे. पण सध्याच्या घडीला एक्झाम ही ऑनलाईन नाही तर ऑफलाईन होणार आहे. लक्षात ठेवा, पेपर होणार आहे, ऑफलाईन पेपर होणार आहे, त्यानुसार तुमची एक्झाम होणार आहे. लक्षात ठेवा, स्पर्धेचा जर विचार केला, ज्या दिवशी तुम्ही पेपर द्याल त्याच दिवशी सगळी स्पर्धा संपलेली असणार आहे. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही पेपर देणार आहे, अर्ज 1,54,000 असो किंवा अर्ज 1,94,000 असो, शिपायाला तुम्हाला कट ऑफ लागण्यासाठी आणि क्लर्कला कट ऑफ लागण्यासाठी किती मार्क लागणार त्याचा महत्वाचा व्हिडिओ मी अभ्यासपूर्ण व्हिडिओ उद्या 2 दिवसामध्ये टाकते. मात्र आज रोजी मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगेल की जे शिपाई पदासाठी फॉर्म आलेत हे आलेले आहेत 1,94,000 आणि लिपिक पदासाठी फॉर्म आलेले आहेत 1,54,000 म्हणजे 94 प्लस आणि 54 प्लस एवढे फॉर्म शिपाई आणि लिपिक पदासाठी आलेत. आता मित्रांनो, हे जे फॉर्म आलेले आहेत हे फॉर्म का एवढे अंक वाढला याचे मग नक्की 1,54,000 आहेत. मग 1,54,000 विद्यार्थ्यांनीच अप्लाय केलेला आहे का? तो 1,94,000 आलेत म्हणजे 1,94,000 मुलांनीच तो अप्लाय केलाय का? तर नाही. काय झालं याच्यामध्ये, बऱ्याच विद्यार्थ्यांनी डबल टिबल चौबल फॉर्म भरले, काही 2-2 3-3 4-4 फॉर्म भरलेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचा आकडा आहे. मग पण कोर्टाला त्यांची बैठक व्यवस्था करताना 1,54,000 आणि 1,94,000 मिळूनच करावं लागणार आहे. याच्यामध्ये अशी गंमत आहे का बरेच विद्यार्थी, पण एक लक्षात ठेवा, आता सगळ्यात महत्वाचं, कोर्ट एक लिस्ट टाकणार आहे पुन्हा एकदा. याचं कारण सांगतो, कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांनी 2दा 3दा 4दा फॉर्म भरलेले, त्या विद्यार्थ्यांचे सगळे फॉर्म कॉलॅप्स होतील. शेवटचा फॉर्म ग्राह्य धरला जाईल
आणि त्या शेवटच्या फॉर्मचंच नाव तुमचं लिस्टमध्ये येणार आहे. समजते का मी काय सांगतोय? त्याच्यामुळे हा जो आकडा आहे हा कमी होणार आहे. परत पेपरच्या टायमाला हा आकडा पुन्हा कमी होणार आहे. हा पण आकडा पेपरच्या टायमाला कमी होणार आहे. 1,94,000 पण कमी होणार आणि 1,54,000 पण कमी होणार. लक्षात ठेवा. तब्येत ठीक नसताना पण मी तुम्हाला महत्वपूर्ण माहिती सांगतो, बारकाईने ऐका. हे दोन्ही आकडे कमी होणार आहेत. मग स्पर्धा जी होणार ही पुन्हा कमी होणार आहे स्पर्धा. आणि लिपिक पदाला तुम्ही कुठेही फॉर्म भरा, तुमची स्पर्धा खरी ठरणार ही तुमच्या पेपरवर नाही तर तुमच्या टायपिंग स्किल टेस्टवर. टायपिंग स्किल टेस्ट फार हार्ड असते, तुम्हाला सर्वांना माहिती. आता तुम्ही पाहिलं ना, 1100 फक्त 153 मुलं क्वालिफाय झालेत. जे क्वालिफाय झाले त्यांना पण 12, 13, 10, 11, 12, 13 असे मार्क आहेत. त्याच्यामुळे खूप अवघड परिस्थितीमधून आपल्याला जायचंय. 5 टप्पे तुमचं फायनल सिलेक्शन होईपर्यंत, 4 ते 5 टप्पे. आणि लक्षात ठेवा, शेवटपर्यंत कोणी सांगू शकत नाही का माझं फायनल सिलेक्शन होईल म्हणून. कोणत्याही टप्प्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी चाळणीमधून गळू शकता तुम्ही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा. आता अभ्यासाचं नियोजन शिपाई पदाच्या सिलेबसनुसार नियोजन असेल, क्लर्क पदाच्या नियोजन असेल, त्याच्यावर संदर्भात मी महत्वपूर्ण व्हिडिओ टाकेल. सर्वांनी चॅनल त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. आणि बॅचला ज्यांना ऑनलाईन टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचं, माझा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण नंबर आहे, इथे खाली नंबर दिसतो तुम्हाला, तुम्ही पाहू शकता. आणि सर्वात महत्वाचं, ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी आजच त्वरित ऍडमिशन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा, खाली सगळी माहिती त्या ठिकाणी टेस्ट सिरीज संदर्भात दिली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घेतलेली आहे आपली, ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई आणि लिपिक पदाची टेस्ट सिरीज घेतली, त्यांच्यासाठी महत्वाचे काही सामान्यांचे आणि मराठीचे लेक्चर ह्याच बोर्डवरती, डिजिटल बोर्डवरती नाही, ह्याच बोर्डवरती मी तुमचे ते लेक्चर पण मोफत तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी हे करा. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि मी आता या ठिकाणी थांबतोय. त्याचबरोबर पुस्तकाबद्दल बरेच विद्यार्थी विचारणा करतात का सर हे पुस्तक घेऊ का, ते पुस्तक घेऊ, कोणतं पुस्तक घेऊ. तर नक्की जे समोर जे पुस्तकाबद्दल माहिती देतो ते पुस्तक नक्की पाहून घ्या तुम्ही. खूप महत्वपूर्ण पुस्तक असणार आहे. या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करू शकता, हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. ओके, ठीक आहे, चालतंय. भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओ. आणि इथून पुढे आता खरे महत्वपूर्ण व्हिडिओ येतील. अभ्यासक्रमासंदर्भातले महत्वपूर्ण व्हिडिओ जे असतील ते इथून पुढे येतील. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. मात्र हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही नक्की पहा आणि या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करू शकता आणि आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज पण जॉईन करू शकता. ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पहा. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हायकोर्टची भरती प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये मित्रांनो सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या लिपिक आणि शिपाई पदासाठी आहेत. आणि या दोन्ही पदांसाठी अतिशय महत्वपूर्ण दर्जात्मक पुस्तकाची बऱ्याच विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जाते. तर मित्रांनो, तुम्हाला मी नक्की सांगेन का महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणारं नवीन सुधारित द्वितीय आवृत्ती असणारं, उच्च न्यायालयामध्ये शिपाई, हमाल, फरास या पदासाठी असणारं, तसेच लिपिक या पदासाठी असणारं, दोन्ही पदांसाठी परिपूर्ण मार्गदर्शन असणारं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशोदा पब्लिकेशनचं जे बुक आहे मित्रांनो, खूप महत्वपूर्ण हे बुक तुम्ही खरेदी करू शकता. या पुस्तकामधून दिनांक 5 मे 2024 शिपाई परीक्षेत 30 पैकी 25 प्रश्नांचा समावेश होता. तसंच क्लर्कच्या मागील प्रश्नपत्रिकांचा पण यामध्ये समावेश आहे. तुमच्या सामान्य असेल, मराठी व्याकरण, अंकगणित, संगणक, न्यायालय, विशेष माहिती सगळं या पुस्तकामधून कव्हर होणार आहे. शिपाई पदासाठी जर तयारी करत असाल तर तुम्ही स्पेशल शिपाईचं बुक घेऊ शकता. क्लर्क पदासाठी तयारी करत असाल तर तुम्ही क्लर्कचं बुक घेऊ शकता. लिपिक पदासाठी आणि शिपाई पदासाठी दोन्ही पुस्तकं उपलब्ध झालेली मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालेले. यशोदा पब्लिकेशन पुणे. अधिक माहितीसाठी तुम्ही 96 89 55 15 60 आणि 93 70 79 90 02 या नंबरवरती संपर्क करून पण पुस्तक मिळवू शकता. पुस्तकाबद्दल संपूर्ण माहिती समजून घेऊ शकता. अतिशय दर्जेदार आणि अतिशय क्वालिटी असं पुस्तक असणार आहे, ते म्हणजे यशोदा पब्लिकेशन पुणे. नक्की हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता आणि आपलं उच्च न्यायालयात शिपाई किंवा उच्च न्यायालयात लिपिक होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता.